नमस्कार. हॅलो गोंयकार कार्यावळींक तुमकां सगळ्यांक माय मोगाचो येवकार. हॅलो गोंयकार कार्यावळीचो हो आयचो तिसरो भाग आनी एका म्हयन्याच्या गॅपा उपरांत आमी तुमच्या मुखार येतात. आनी आयज आमच्या स्टुडिओंत सदांच्याच भशेन आसात गोंयचे मानादीक मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत सर. आमच्या कार्यावळीन परतून एक फावट येवकार. नमस्कार. नमस्कार. फाटले एक म्हयनो म्हणजे फाटले आतां म्हयनोभर लोक राविल्ले की केन्ना सर येतले आनी आमी प्रश्न विचारतले. तर एक म्हयन्याचो ब्रेक हो असेंब्लीक लागून जाला, त्या खातीर आमी दिलगीर आसात. आनी आतां तुमकां जर मुख्यमंत्र्या कडेन उलोवपाचें आसत, तांकां प्रश्न विचारपाचे आसत जाल्यार मुजरत आमकां कॉल करात. आमचे फोन क्रमांक तुमच्या टीव्ही स्क्रिनाचेर आसात. आमचे फोन क्रमांक आसात 2222 424 आनी 2222 5204. नंबर परतून सांगता 2222 424 आनी 2222 5204. ह्या फोन क्रमांकाचेर तुम्ही फोन करूंक शकतात आनी मुख्यमंत्र्यांक प्रश्न विचारूंक शकतात. फक्त इतलेंच करचें की प्रश्न जे आसात ते राज्या कडेन संबंधीत, धोरणा कडेन संबंधीत आसचे. वैयक्तीक अशे प्रश्न विचारप टाळचे. तर आमी कार्यावळीक सुरवात करतात. सर, म्हयन्याच्या ब्रेका उपरांत, गॅपा उपरांत तुमी येतात. आमकां खूब उमेद जाता आनी आमचे चडशे जे दर्शक आसात ते रावल्यात तुमकां प्रश्न विचारपाक. पण सदांच्याच भशेन पयलो प्रश्न विचारपाचो म्हाका रायट. सो तुमकां विचारून दिसता की हालींच G20 यशस्वी आयोजन तुमच्या फुडारपणा खाला गोंयांत जालें. तर सुरवातेक गोंय हो एक व्हेन्यू थारल्या उपरांत आनी हाजें हें आयोजन हो पुराय एक्सपिरियन्स कसो आशिल्लो आनी कितें अडचण्यो किंवा आव्हानां आयलीं? सगळ्यात पयलीं हांव समेस्त गोंयकारांचे दिलगिरी व्यक्त करता. फाटल्या म्हयन्यान हांव तुमच्या कडेन उलोवपाक शकलो ना, बट हॅलो गोंयकार ह्या कार्यावळींतल्यान दर म्हयन्याक उलोवपाची अशी म्हजी इच्छा आसा. त्या निमित्तांत गोंयांतले वेगवेगळे विशय म्हाकाय कळटा, म्हाकाय गोंयकारांक आयकपाची संदी मेळटा आनी ह्या कार्यक्रमाच्या निमित्तान सगळ्या पर्यंत पावता. अक्षता, तुजो पयलो प्रश्न G20. आमी सातत्यात पळयता की नवीन प्रोग्राम खंयचो तरी राज्यांत आयलो काय ताच्या पासून राज्याक फायदो कितें हो सातत्यात लोकांकूय प्रश्न पडटा. G20च्या आयोजनांतल्यान दोन गजाली जाल्यो. एक, आमी इन्फ्रास्ट्रक्चर बिल्टअप केलें जेणे करून वेगवेगळ्या टुरिजम स्टेटी खातीर लागपी इन्फ्रास्ट्रक्चर आमी हांगासर करपाक शकले. आनी G20चे यशस्वी आयोजनांतल्यान जगांतल्यो 20 कंट्री, ज्याचे 80% ऑफ द पॉप्युलेशन जगांतल्या ह्या 20 कंट्रींनी आसात. 80% ऑफ द ट्रेड बिझनेसीस ह्या 20 कंट्रींनी जाता. म्हणून गोंया खातीर आनी भारता खातीर ही सगळ्यात व्हडली संदी आशिल्ली. आनी हॉनरेबल प्रायम मिनिस्टरान तर दोन मेन मिटींग, एक टुरिजम मिनिस्ट्रल मिटींग आनी दुसरी जी आशिल्ली ती पावर मिनिस्ट्रल मिटींग, ह्यो गोंयांत आयोजन करून दिल्यो. गोंय जगाच्या नकाशाचेर परत एकदा पावलें आनी टुरिजम स्टेट म्हणून लोकांपर्यंत लोकांक हांगा अट्रॅक्ट करपाक शकले. म्हाका निश्चितच खात्री आसा G20च्या उपरांत लोक गोंया कडेन येवपी फॉरेन टुरिस्ट जे येवपाक जाय तांचो नंबर वाडटलो. आनी हातूंतल्यान आमी ताका म्हणटा की शेवटचें हाजें डिक्लेरेशन जें आसा पळय न्ही, दीस वील बी द गोवा डिक्लेरेशन. टुरिजमच्या बाबतींतलें डिक्लेरेशन गोवा डिक्लेरेशन G20, पावरच्या बाबतींतलें गोवा डिक्लेरेशन G20 हें जातलें. हें एक गोंया खातीर भोवमानाची गजाल आसा. सर, आमकां कॉल आयला. पयलो कॉल आयला केपेंतल्यान. प्रशांत देसाय कॉल करतात. हॅलो. हॅलो सर. प्रशांत बाब सांगात. सर, गुड इवनिंग. हांव प्रशांत पुरुषोत्तम गांव देसाय. हांव कुडचडे कॉन्स्टिट्युन्सींतलो केपें तालुक्यांतलो. सर, फर्स्ट ऑफ ऑल हांव तुका देव बरें करूं म्हणटा, कित्याक तूं ह्या आमगेल्या ऑनलायन हेजेर येता, फोन इन लायव्ह. तेन्ना सर, आत्मनिर्भर भारत आनीक स्वयंपूर्ण गोंय हे अपेक्षेन हांव एक ऊस उत्पादक सर. हॅलो सर. हय, आयकूंक येता. तूं उलयत राव प्रशांत बाब. हांवें हय म्हणपाक जाय अशें ना, म्हाका आयकूंक येता. हय. सर, हांव रिलेटेड टू संजीवनी साखर कारखाने. कळ्ळें म्हाका. सांग तूं फुडलें. सर, तूं म्हाका वळखता बी आसतलो. जाणा हांव. तूं म्हजे कडेन मिटिंगेकूय आयला उसकारांच्या बरोबर. येस सर. आतां देव बरें कर सर तुका. पूण सर, उपदबायचो कारखानो तुगे रिक्वेस्टान तो कारखानो समथींग अशें बरें जावपाक जाय. इथॉनॉल प्लांट किंवा तुका नेमकें प्रशांत एक गजाल आसा. तुका नेमको प्रश्न कितें विचारपाक जाय पळय न्ही तो विचार. आमकां चडांत चड लोकांक संदी दिवपाक जाय प्रश्न विचारपाक. ओके सर. ओके सर. माय लास्ट क्वेश्चन टू सर. सर, रिस्पेक्टेड ऑनरेबल मुख्यमंत्री गोवा स्टेट, माय ओनली क्वेश्चन्स सर. रिस्पेक्टफुली सांगता की कारखानो बंद करनाका सर, प्लीज. बरें प्रशांत बाब, तुका हांव परत एकदां कळपा खातीर म्हूण सांगता, कारखानो आमी परत बंद करिना.
तेजो परत एकदा आमी RFQ जो फ्लोट करपाक जाय, कारखानो प्रायवेट PPP बेसीसचेर चालू दवरपाक जाय, जाता तितके बेगीनूच करता. आमी बी वेगवेगळ्या जाणांक सांगला कारखानो चालू दवरपा खातीर तुमी कोट करात. आजुनूय वेगळ्या पद्दतीत जो आसा पळय न्ही, तो वेगळ्या पद्दतीत आमी तो करपाक घेतला. म्हाका निश्चित खात्री आसा ताज्या खातीर नवीन कोण तरी ऑन बोर्ड येतलो आनी परत एकदा कारखानो जो आसा पळय न्ही वो चालू उरतलो, हाजी हांव तुका निश्चित रित्या खात्री दिता. आमकां फुडलो कॉल आयला. नागेशीच्यान शिवनाथ नागेशकर कॉल करतात. हॅलो. हॅलो. हय, नमस्कार. तुमचो प्रश्न विचारात. हा. शिवनाथ बाब, सगळ्यात पयली तुमच्या फाटल्यान जी टीव्ही चालू आसा न्ही ताजो आवाज बंद करात. केलं बारीक केलं. टीव्ही मगो हय टीव्ही हय, प्रश्न विचारात. केलो. हा, विचारा, प्रश्न विचारात. हय मगो हय येतो मग आता आवाज म्हजो. हय, विचारा, प्रश्न विचारात. हा, म्हजो प्रश्न कितें सराक करता म्हजो प्रश्न. गेल्या ऑगस्टाक हांवें तांकां मेल केल्ली रिगार्डिंग माय ओन प्रॉब्लेम म्हणजे कितें, रवी बाबान म्हाका सांगलेलें की मुख्यमंत्र्याक लेटर कर म्हणजे मेल कर आनी तेजी कॉपी आपल्याक धाड रिगार्डिंग आमचे ओपिनियन पोला संबंदी. आयकात हांव सारकें? आयकता. पोला संबंदी हांवें हय केल्ले ते आनी तुमकां तिकडल्यान जाप म्हाका काय मेळना म्हणून परतून हांवें तुमकां जेन्ना क्षेत्रीय महिला आयोग हांगा आशिल्लो म्हणजे हाजो भारतीय विकास परिशदेचो आनी जानेवारीच्या 28 तारखेर तुमकां हांवें परत एक निवेदन त्याच संबंधी कॉपी तेजी दिली आनी तुमकां सांगलें की म्हाजें लक्ष घाला हाजेर म्हणून. नक्की तुमकां ओपिनियन पोला विजय सरदेसायाक हो प्रश्न दिलो कित्याक रवीन म्हाका सांगलें की आपूण काडूंक शकना प्रश्न तुजो हो. तुमचो प्रश्न कितें आसा तो विचारा. ओपिनियन पोला आमी त्याग केल्ले मनीस न्ही, आमचे खातीर तुमी कितें तरी करूं जाय म्हणून रवी कडेन हांवें खूब याचना केली. रवी म्हणला कितें आपूण तो प्रश्न तुजो काडूंक शकना, तूं म्हणला आमदाराक सांग. म्हणजे हांवें आमदार विजय सरदेसाय कडेन दिलो, प्रश्न समजलो, कंप्लीट धाडलें. मागीर एकाय दिलो दिगंबर बाब कामते तोय म्हजो हय हय कळ्ळें, समजलें, प्रश्न समजलो. तेकाय धाडलो आनी हांवें सांगलें की काडा म्हणून प्रश्न हो आमचो. म्हाका कळ्ळें तुमच्यो भावना म्हाका कळ्ळ्यो. तुमचो हांव खरोखरूच आदर करता, रिस्पेक्ट करता. तेन्ना जाल्ल्या ओपिनियन पोलात तुमी सगळ्यात व्हडलो वांटेकारी सगळे जाण आसात जेंच्यांनी ओपिनियन पोलात वांटो घेतलो आनी गोंय हें वेगळें राज्य दवरपा खातीर तुमी केल्लो त्याग हो निश्चित रित्या सरकारा समोर आसा. बट ताज्या उपरांत म्हणजे ओपिनियन पोलांतले जे सगळे एक्चुली ओपिनियन पोल हो घोडोवन हाडपा खातीर जे सगळ्यांनी वावुरले आनी तेज्या उपरांत एक्चुअल ओपिनियन पोल जालो आनी प्रत्येक गोंयकारान तेज्या खातीर वोटींग केलें. ओके, बट आनी तेकाच लागून गोंय हें आमचें राज्य उरपाक शकलें. हांव खूब ड्यू रिस्पेक्ट दिता तुमच्या हेज्या खातीर. तुमी धाडलेलो मेल हांव परत एकदां म्हणजे काडून पळयतां आनी कितें करपाक मेळटा ताजेर एकदां विचार करता आनी मागीरूच तुमकां सांगता. ओके. आमकां फुडलो कॉल सांखळेच्यान आयला. आगोस्तीन डायस कॉल करतात. हॅलो. हॅलो. हय, अगोस्तीन बाब सांग. नमस्कार. नमस्कार, विचारा, प्रश्न विचारा. हांव आगोस्तीन डायस परी सांखळेच्यान. नमस्कार दोतोर. हय, नमस्कार. नमस्कार अक्षता बाई. नमस्कार. तुमच्या नदरेक हांव अशें हाडून दिवंक सोदतां की गोंय आनी महाराष्ट्र हांच्या शिमेर कसंय दोडामार हांगासर साईबाबाचें देवस्थान आसा. थंय जेन्ना उत्सव जाता तेन्ना ते सोंपता म्हणसर सांजची 6-6:15 वरां जातात. पूण दोडामार्गच्यान वयल्यान म्हापसा वचपाक 5:30 वरां उपरांत बसी ना. पयलीं कोविडा पयलीं आसताल्यो तेन्ना आतां भक्तां खातीर आनी प्रवाशां खातीर 6:20 एक बस सुरू करची. आनी दुसरें म्हळ्यार सातगाळ किर्लपाल फोंडे हांगसरली प्रतिमा गांवकर हिणी 2001 सालान ब्रुनई हांगसर जाल्ल्या 9व्या आशियाई सर्तींत भारताक भांगराचें आनी कांस्याचें पदक मेळोवन दिवन त्या वेळार इतिहास घडयल्लो. गोंयची धावराणी आनी भारताची दुसरी PT उशा म्हणून वळखताले. एक गरीब घराण्यांतली चली. ती ल्हान आसतनाच तिचो बापूय संवसारांत अंतरलो. पूण कित्याक तरी लागून 9 ऑक्टोबर 2001 दिसा तिणे आत्महत्या केली. उपरांत तिच्या घरच्यांक त्या वेळार जायती आश्वासनां दिल्ली. तिचो भाव शिवानंद गांवकार आता सरकारी सेवेत सांबाळून घेतले अशेंय सांगलेलें. पूण कांयच पुराय जावंक ना. तेन्ना हाचेर सरकारान कितें तरी निर्णय घेवन तिचो भाव शिवानंद गांवकाराचेर विचार करचो. धन्यवाद. देव बरें करूं. आगोस्तीन बाब, तुम्ही 2 प्रश्न विचारले. तातूंतलो पयलो प्रश्न दोडामार्गा वयल्यान परत एकदां म्हापशा बस सुरू करपाची. हो इंटरस्टेट बोर्ड आसा. दोनूय मदली जेन्ना आमी ट्रान्सपोर्ट फेसिलिटी सुरू करता वर्सांतल्यान एकदां तेजी मिटींग जाता.
हांव फाटलेय फावटी काही भुरग्यांच्या खातीर बस सुरू करपाचो हो विचार आशिल्लो. हांव येता त्या बोर्ड मिटिंगेक रिकमेंड करता आनी त्या पद्दतीन ती बस एखादी बस आमकां इंटरस्टेट बस सकाळची आनी सांजची 2 वेळा थंय सुरू करपाकूच जाय. म्हणजे फक्त म्हणजे भक्तां खातीर आसाच बट लोकां खातीर भुरग्यां खातीरय ती तितकेच इम्पॉर्टंट आसा. ती एकदां आमी इंटरस्टेट बस सुरू करपाक घेता कारण आतां म्हाजी बस स्कीम सुरू केल्या उपरांत आमकां बसीसूय थोड्योश्यो मेळटल्यो. दुसऱ्यो तुवें खेळगडू आमचे गांवकर तेज्या बद्दल सांगलें. म्हाकाय खबर आसा फाटल्या दिसांनी हो इन्सिडन्स आयिल्लो आनी हांवेनूच पेपरार इन्सिडन्स आयल्या उपरांत आमच्या डिपार्टमेंटाकूय धाडला आनी ताजेर डिटेल तेन्ना कितें आश्वासन दिलें आनी आमी कितें पुर्ती करपाक शकता तें म्हाका डिटेल रिपोर्टूय तेजो म्हाका दिसता फुडल्या म्हयन्या भितर येतलो. एक विदीन अ मंथ किंवा 2 म्हयन्या भितर तेजेर कितें तरी निर्णय आमी निश्चितरित्या घेता. आमकां फुडलो कॉल मडकयच्यान येता. स्वप्नील भांडारी कॉल करता. हॅलो हॅलो स्वप्नील बाब. हॅलो हाय, तुमचो प्रश्न विचारात. सर हे मडकयच्यान उलयतालो हांव. सर मडकय मतदारसंघांचे एसटीपी प्लांटाक लागून विरोध जाता पळय न्ही ते लोकांक कॉन्फिडन्सान घेयनासतना कित्याक लागून हे करता. सो पावर मिनिस्टरान लोकांक कॉन्फिडन्सान घेवंक जाय न्ही हे सगळें करता आसतना. स्वप्नील बाब, एक म्हणजे हो प्रोजेक्ट खूब पयलींचो. ओके, ताज्या खातीर लँडूय एक्वायर्ड केल्ली आनी ताज्या उपरांत हो प्रोजेक्ट सुरवात जाल्लो. हो पयलींच्या गव्हर्मेंटाचो इट इज अ कंटिन्युअस प्रोसेस. हांव तितून तशें म्हणना. बट एक गजाल तुमी आत्तां PWD मिनिस्टराकूय रिसेंटली मेळ्ळा, तुमी एक्सप्लेन केला. म्हाज्या ऑफिसान तुमी अपॉयंटमेंट मागल्या. हांव तुमकां 1-2 दिसाच्या भितर टायम दिता आनी ताज्या उपरांत तुमकां सगळ्यांचो कितें विशय आहा. एक्चुली तो 4000 स्क्वेअर मिटरानूच प्लांट जावपाक जाय म्हाज्या इन्फॉर्मेशना प्रमाणे. पण उरलेली लँड आनी ह्या विशयाचेर जर आसत एकदां डिस्कशन करून तो विशय सेटल करुया. बट सिवेज ट्रिटमेंट प्लांट जावप हें तितकेच गरजेचें आसा. आज आमी पळयता की प्रत्येक जाग्यांचेर जर सिवेज ट्रीट जाली जाल्यारूच म्हणजे आमी ग्रावंड वॉटर जे आसा पळय न्ही हे ग्रावंड वॉटर वाचोवपा खातीर सिवेज ट्रिटमेंट प्लांट करप हें तितकें गरजेचें आसा. दिलीप सगलानी कॉल करता. फुडलो प्रश्न तांचो घेवया. हॅलो हॅलो दिलीप बाब. दिलीप बाब आयकूं येता. हॅलो हय येता हय, प्रश्न विचारात. ते टीसीपी डिपार्टमेंटाक 22 पोस्ट आशिल्ले. ते 22 पोस्टांत ते भुरगे सगळे कोर्टान गेल्यात. तांचे ते कित्याक जायना सगळे पेपर व्हेरीफाय सगळे एग्जाम घेतल्या रिजल्ट जाला सगळे जाला आनी ते भुरग्याक कोर्टान गेल्या. म्हजो एकच क्वेश्चन हो आनी काय ना. तांकां त्या भुरग्यांक कित्याक कोर्टान धाडल्या काय म्हणून. तुमी टीसीपी डिपार्टमेंटाच्या रिक्रुटमेंटाच्या बद्दल तुम्ही प्रश्न केला. ऍक्च्युली रिक्रुटमेंटाच्या बद्दल प्रश्न केला तुम्ही विचारला त्या प्रमाणे. इट इज एन एक्झॅक्टली मॅटर म्हणजे म्हाज्या समोर केन्ना हे मॅटर येवंक ना. बट हांव म्हाका एकदां भुरगे मेळपाक आयिल्ले. हांव डेफिनेटली हांव कोर्टाची केस कितें आसा आनी तेची रिक्रुटमेंट प्रोसेस खंय हाडला तो एकदां पळोवन घेता. जो पयलो प्रश्न म्हजो आशिल्लो G20चें आयोजन जालें आनी आतां दुसरो एक इव्हेंट गोंयांत जाता तो म्हणजे नॅशनल गेम्स आनी त्या खातीर मोगा सुद्दां आमकां सगळ्यांक मेळपाक आयला. तर नॅशनल गेम्साच्या त्या आयोजनाची तयारी खंय मेरेन पावला आनी कितें आव्हानां राज्य सरकारा मुखार आसात. अक्षता, 2 गजाली. एक, नॅशनल गेम्सा खातीर इन्फ्रास्ट्रक्चर तयार करप. इन्फ्रास्ट्रक्चर तयार आमी खूब पयलीं जरी केल्लें. आतां परत एकदां तें रिफर्निश करप, पेंटींग करप, रिपेर करप हें काम नेटान सुरू आसा. म्हाका दिसता सप्टेंबर एंडींग पर्यंत मॅक्झिमम टू मॅक्झिमम सगळें इन्फ्रास्ट्रक्चराच्या बाबतींत पुराय जातलें. दुसरें, एक्च्युअल आयोजना खातीर वेरियस टेंडर जी आमकां फ्लोट करपाक जाय तो इन प्रोसेस आसा. ही टेंडर्स जी आसा ही एक 10 ऑक्टोबर पर्यंत आमी कॉन्ट्रॅक्टर्स ऑन बोर्ड घेवपाक शकतले. बट एक खूब बऱ्या पद्दतीचें प्लॅनिंग तयारी जी आसा ही डिपार्टमेंटाच्या मार्फत सुरवात आसा. SAG डिपार्टमेंटाचो बींग अ SAG हेड एज सच द चेअरमॅन ऑफ द SAG मिनिस्टर तेजो वायस चेअरमॅन उरता, स्पोर्ट्स मिनिस्टर, बाकीचे सगळीं जाणां ह्या हातूंत इन्वॉल्व आसा. 25 किंवा 26 ऑक्टोबराक अजून डेट फिक्स जावंक ना इनॉग्रेशनची. ते 9th ऑफ नोव्हेंबर पर्यंत चलतलें. म्हाका दिसता गोंयांतल्या समेस्त सगळ्या खेळाडूंच्या खातीर आनी सगळ्या तरणाट्यांच्या खातीर जरी तेंच्यांनी नॅशनल गेम्स पळोवपाक येवच्यो, इनॉग्रेशन, क्लोजिंग, एक्च्युअल गेम्स पळोवच्यो, ही व्हडली संदी आमच्या सगळ्या भुरग्यां खातीर ही अवेलेबल आसा. सर फुडलो प्रश्न आमच्या कॉलराचो घेवया. फोंडेच्यान कॉल करतात सज्जन सावंत. सज्जन बाब, प्रश्न विचारात. हॅलो बाब. सज्जन बाब सांगात. आय एम very happy with this government regarding overall development. Thank you. Okay. But many concerns over job creations in industries. Number one प्रश्न म्हणजे पहिली 2-3 प्रश्न कंप्लीट करू काय? विल आन्सर वन बाय वन. एकट्याच मनशाक 3 प्रश्न विचारल्यार लोकांक विचारूंक मेळटलें. ओके सर. फुडलो प्रश्न फुडल्या हॅलो गोंयकाराक दवरपाचो तुवें.
ओके सर हांव तीनूच विचारता. पयलो म्हणजे म्हाजो कन्सर्न हा इंडस्ट्रीज बिझनेस 10 वर्सां जाली खंयचीच म्हाका चड दिसती पडना. जॉब क्रिएशन एक चड ना नंबर 1. दुसरी गजाल म्हणजे एक आमी 62 इयर्स लिबरेशन जावन पळय आनी काणकोण सारक्या गांवांनी अजून डिपेंड वयतात पूण उदक पावना. ह्यो मातशी गोष्टी मातशी कन्सर्न आसा. 2 गोष्टी सज्जन बाब, पयल्यात पयली खूप खूप धन्यवाद. तुका स्टेटीचे जेनून विशयाक तुवें हात घातला. एक म्हणजे इंडस्ट्री रिलेटेड आमी पळयता की न्यू इंडस्ट्रियल पॉलिसी आमी लॉन्च केली आणि बरेचशे फावटी गोंयांत अवेलेबल असलेले जॉब जावं ते इंडस्ट्री सेक्टरांत किंवा टुरिजम सेक्टरांत गोंयचे भुरगे एकदां हे जॉब घेवपाक सोदिनाशिल्ले. बऱ्याच जाणांक इंडस्ट्रीत काम करपाक नाका म्हणून नेबरींग डिस्ट्रिक्टांतले लोक ह्या इंडस्ट्रीनी किंवा टुरिजम इंडस्ट्रींत जॉबाक येताले. म्हणून सरकारान एप्रेंटिसशीप प्रोग्राम हो लॉन्च केला आणि स्किलिंग रिस्किलिंग अपस्किलिंग करपाचें थारायलां. जाच्या निमित्तांत 1 वर्साची एप्रेंटिसशीप जरी आसली जाल्यार हे भुरगे म्हाका दिसता टुरिजम इंडस्ट्री किंवा एक्च्युअल इंडस्ट्रीन जॉयन जावपाक शकतले. आणि निश्चित रित्या एक आमी ताका म्हणटा की कल्चर वर्क कल्चर जो डेव्हलप जावपाक जाय स्टेटीत तो वर्क कल्चर डेव्हलप जातलो आणि बेकारी जी आसा स्टेटींतली कमी जावपा खातीर निश्चित रित्या आमच्या ह्या स्कील डेव्हलपमेंटाच्या ह्या एप्रेंटिसशीप स्किमीचो खूब मोठ्या प्रमाणात फायदो जातलो. दुसरो विशय तुवें फक्त उदकाच्या टँकरीच्या बद्दल विचारलो. आमी एक्च्युअली म्हणजे मॅक्झिमम हर घर नळ से जल प्रत्येकाच्या घरा कडेन नळ पावयला. बट थोड्या मोठ्या प्रमाणात हेवटेन तेवटेन डिफिकल्टीज आसात. बट त्यो रिजॉल्व सरकार करीत आसा. सरकारान जाता तितके बेगीन हे रिजॉल्व करपाचें थारायलां. फुडलो कॉल आमकां धारगळच्यान आयला. राहुल सोडणकर कॉल करतात. हॅलो राहुल बाब. राहुल बाब आयकूं येता? म्हाका दिसता कॉल कट जालो. हॅलो हॅलो. हा राहुल बाब प्रश्न विचारात. गुड इव्हनिंग सर. गुड इव्हनिंग सर. म्हाका आतां 15 वर्सां जाली हांव गव्हर्मेंटाक ट्राय करता पूण म्हाजें आजुनूय खंयसर सर काम जायना. आतां 21 वर्सां जाली सर म्हाका. बापूय एक्सपायर जाल्यार सुद्दां 30 वर्सां जाली आनी आमच्या घरान सोर्स इन्कम कांय ना. फक्त हांवूच 15,000 खातीर जर कामाक वयता. एक म्हणजे कशें सांगता तुका म्हणजे प्रत्येकान आमकां नो डावट सरकारी नोकरी मेळपाक जाय हांव ना म्हणना. सरकारी नोकरी मेळची अशी प्रत्येकाक दिसता. त्यात आमी स्टाफ सिलेक्शन प्रोसेस जो आसा आतां इट इज एन कॉम्पिटेटिव्ह बेसीस. स्टाफ सिलेक्शनांतल्यान एग्जामी जातल्यो ह्यान फुडें. जो कोण कॉम्पिटेटिव्ह एग्जामी पास जाता ताकाच गव्हर्मेंट जॉब मेळपाक शकतलो. ताच्या खातीर स्टाफ सिलेक्शन हाडला. येता त्या ऑक्टोबरांतल्यान स्टाफ सिलेक्शनाची रिक्रुटमेंट परत एकदां सुरवात जातली. पण म्हाका दिसता गोंयच्या तरणाट्या खातीर हांव सांगपाक सोदतां की इतर सेक्टरांत वेगवेगळ्यो ऑपॉर्च्युनिटीज गोंयांत अवेलेबल आसा. एम्प्लॉयमेंटांतल्यो त्यो सगळ्यांनी वेगवेगळ्या पद्दतीच्यो ऑपॉर्च्युनिटीज घेवपाचो संद जी आसा ही सोडपाक जायना जेणे करून आमी अपग्रेड जावपाक शकतले. फुडलो कॉल आमकां डायरेक्टली युकेच्यान आयला. सबेस्त्यांव मास्कारेनस कॉल करतात. म्हणजे गोंयांतले गोंयकार विचारता आसतना आमचे गोंयकार जे भायर आसा ते बी प्रश्न विचारपाक आनी हॅलो गोंयकार आयकता हाज्या वयल्यान सिद्ध जालें. हें पळोवन अक्षता खूब बरें दिसता. गोंयकार खूब सेन्सिटीव आसात गोंयाच्या बद्दल. सेबेस्त्यांव बाब. हॅलो. हॅलो. यस. येस. कॅन यू प्लीज आस्क युअर क्वेश्चन? तुमचो प्रश्न विचारात. Okay, good evening, sir. This is Feliciana Kitty Mascarenhas. I'm Gaman Shirodete, Dabolim Shiroda. So, Maka, I wanted to talk to you regarding I have a problem with my family in Goa. माझे फॅमिलीक जायते हॅरेसमेंट करता. आमचे गांवचे थोडे भुरगे आहा ते आनी थोडो लोक आहा तो. नॉट द होल विलेज बट सम ऑफ द विलेजेस. आमचे मामीन माझे भावाक आनी माझे मामीन जायते त्रास करता जस्ट बिकॉज ऑफ द नाला. आम्ही इश्यू स्टार्ट जालो ह्या नालाक लागून. माझे प्रॉपर्टीक तेकोन ओरिजिनली तो पयलींसान पिडगेनसान तो नाला आहा माझे प्रॉपर्टीक तेकोन सर्वेयाचेर आहा. तो तेमी नाला मोडून तो रस्तो करपाक सोदता तेमी. जेन्ना हांवें तांकां क्वेश्चन केलें आमच्या पंचाक क्वेश्चन केलें अरे तुमी हो नाला मोडटा आनी हे सगळे दोंगरा वयले उदक खूंय वयतलें कित्याक आमच्या फाटल्यान आख्खो दोंगर तो आनी थिंगा उदक सगळें भोगता. ते म्हणपाक लागले आमी तुका करून दितले म्हणपाक लागले नाला. पूण तेमी कांयच खबर करूंक ना नाला बांदपाचें. सो तेमी तो रस्तो करपाक लागले. सो हांवें सगळे एकूच मिनीट मातसो डिस्टर्ब करता. म्हाका प्रश्न कळ्ळो. तुजे एक्च्युअली हॅरेसमेंट तुमच्या फॅमिलीक लोकल हांगा आसा तांकां जाता. तुमी म्हाका फक्त हांगासर कोण लोकल आसा पळय न्ही तांचें जर नांव सांगलें आनी शिरोडांत खंय रावता सांगलें आसत
जाल्यारूय हांव कन्सर्न आमचे WRD डिपार्टमेंट पुलीस डिपार्टमेंट हांकां सगळ्यांक तो विशय जो आसा हो रिजॉल्व करपाक लायता. नांव सांगात ओके तुमचे मामीचे किंवा कोणाचे जे हांगासर आसात गोंयांत ताजें नांव सांगता मातशें. या सर आम्ही तुका ऑलरेडी एक ऍप्लिकेशन केला सर फॉर द प्रोटेक्शन म्हणून ऑन द 8th ऑफ दिस ऑगस्ट आम्ही तुका ऍप्लिकेशन ओके. केला सर. ओके सो तरी नाव कितें म्हटलें? नाव सांगात तरी सुद्दां. हा रोमा मॅस्करेनिस सर. रोमा मॅस्करेनिस. ओके या हा सर वी मेड पुलीस कंप्लेंट सर. त्यामुळे आम्ही जायते पुलीस कंप्लेंट केले. आमचे त्यांनी गोर फोडले सर. आमचे त्यांचे आमची गोर फोडले. माझी गाडी मॅडम, डॅमेज माझे बाग मारलो सर. पुलीस मॅडम हांव पुलिशेन कितें एक्शन घेतल्या आनी जर चुकून सुद्दां घेवंक ना जर आसत सुद्दां आसत जाल्यार एक्शन घेवपाक लायता आनी डेफिनेटली तुमकां हांव कॉर्डिनेट करपाकूय लायता. म्हाज्या ऑफिसांतल्यान कोणाक तरी तुमकां परत एकदां ह्या तुमचो जर एड्रेस दिल्लो आसत जाल्यार हांव मेल करपाक लायता. फुडलो कॉल आमकां केपेच्यान आयला. गंगाधर रायकर कॉल करतात. हॅलो गंगाधर बाब. हॅलो नमस्कार सर. नमस्कार. हा सर हांव पयले म्हयन्या पयले शुक्राराक घरा लागून हांवें सांगलेले सर. जाणा हांव तुमी विशय जो केला पळय न्ही तुमचो विशय सुटपा खातीर मातसो उशीर लागतलो. म्हाका सर रायकर बाब तुम्ही घराक 20 पॉइंट प्रोग्रामाच्या अंतर्गत जागो मागला आमच्या कडेन. हॅलो तुम्ही जो जागो मागला स्कीम अजून परत रिलॉन्च करूंक ना. ओके थोडे दीस रावात हांव डेप्युटी कलेक्टराक सांगता तुमकां कॉन्टॅक्ट करपा खातीर. सर एक जो कॉल आयिल्लो नोकऱ्यां खातीर तेन्ना तुमी जाप दितना एप्रेंटिसशीप प्रोग्रामा विशीं सांगलें. ताकाच जोडून एक म्हाका विचारून दिसता की तुमी म्हणजे ह्या सरकारान तुमच्या सरकारान कुशळटाय उदरगतीचेर खूब भर दिला. अपस्किलिंग रिस्किलिंग. तर त्या विशीं आमकां सांगात की कशे तरेन ही कार्यावळ आसा आनी ही कार्यावळ तुमच्या खूब आवडीची आसा. अक्षता एक गजाल लक्षात आयली म्हाजी. ग्रॅज्युएट जावन पोस्ट ग्रॅज्युएट जावन इंजिनियरींग करून भुरगे घरात कडेन बसता कित्याक आपल्याक प्रायवेट वचपाचो ना प्रायवेट नोकरी मेळूंक ना. बट प्रत्येक भुरग्यान म्हणजे फक्त ग्रॅज्युएट जालो म्हणजे ताका नोकरी मेळटली अशी ना आनी प्रत्येक भुरग्याक गव्हर्मेंट नोकरी मेळटली तशी ना. आज पळयता आमी की प्रायवेट सेक्टरांत खूब मोठ्या प्रमाणात टुरिजम आसतले इंडस्ट्रीज आसतले खूब पद्दतीच्यो नोकऱ्यो अवेलेबल आसा आनी त्यो नोकऱ्यो जर एक्सपर्टीज जातली आसत जाल्यार आमी एप्रेंटिसशीप प्रोग्राम लॉन्च केलो आनी म्हणून तर एप्रेंटिसशीप प्रोग्रामान सगळ्या भुरग्यांनी जो ग्रॅज्युएट जाला तेणी बी स्कील डेव्हलपमेंटाच्या पोर्टलाचेर रजिस्ट्रेशन करप आनी रजिस्ट्रेशन केल्या उपरांत एप्लाय करप आनी इधर आत्तां गव्हर्मेंटात 9,000च्या पेक्षा चड वॅकन्सीज अवेलेबल आसा. प्रायवेट सेक्टरांत 5,000च्या पेक्षा चड वॅकन्सीज अवेलेबल आसात. एकट्याय भुरग्याक ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट इंजिनियरींग केल्या उपरांत बेकार रावपाची गरज ना. ताणें खंय ना खंय तरी जे आमी म्हणटा पळय न्हू तो एप्रेंटिसशीप जॉयन करपाक जाय. डेफिनेटली ताका केन्ना म्हणजे 1 वर्स कंप्लीट जाता म्हणसर बरी ऑपॉर्च्युनिटी त्या कन्सर्न प्रायवेट सेक्टरांत मेळटली किंवा वेगळ्या सेक्टरांत मेळटली. त्या खातीर म्हणजे तर हांव सगळ्या जाणांक आवाहन करता की तेंच्यांनी एप्रेंटिसशीप प्रोग्रामान जॉईन जावचें. सर आमकां फुडलो कॉल म्हापशेच्यान आयला. सोनम तोरसकर कॉल करतात. हॅलो हय सोनम बाय प्रश्न विचारात. सर हांवें ओबीसी रिन्युअलाक घातलेली. आतां हांव मॅरीड आसा सो म्हाका फर्स्ट टायम असो रिमार्क येयला की पेरंट्साचो इन्कम अपलोड कर म्हणून. हांवें म्हाजो इन्कम घातला पावसाचो मेळोन म्युन्सिपालिटींतलो. म्हाका म्हणटा आतां पेरंट्साचो इन्कम घाल म्हणून रिन्युअलाक. मॅरीड बायलांक पेरंट्साचो इन्कम कित्याक लागता? एक्चुअली ओके तुका तुज्या पेरंट्साचो इन्कम हाडपाक लायला तेंच्यांनी. हय हय. एनी हांव कन्सर्ट एकदां कशें उरता फक्त म्हणजे कॉमन सिवील युनिफॉर्म सिवील कोडा खातीर थंयसरली तुजी प्रॉपर्टी जर म्हणजे पेरंट्साची प्रॉपर्टी जर आसत जाल्यार तेजो शेअर तुका मेळटा 50%. म्हणजे फक्त भाव भयणां आसत किंवा तो शेअर तुका मेळटा म्हणून तेणी कदाचित इन्कम लिमीट हाड म्हटलें आसत. कारण पेरंट्स प्रॉपर्टीन ऑटोमॅटिकली जितकी म्हणजे सिबलिंग्स आसा तांचो शेअर इक्वल उरता म्हणून हाड म्हटला. बट तरी सुद्दां म्हणजे हांव तितूर कितें स्ट्रीमलायन करपाक मेळटा तें पळयता. फुडलो कॉल आमकां रायबंदच्यान आयला. नितीन नासनोडकर कॉल करतात. हॅलो हय तुमचो प्रश्न विचारात. सर नमस्कार हांव नितीन नासनोडकर. नमस्कार. नमस्कार सर. म्हजो प्रश्न असो आसा एक रिजनल प्लॅनाचेर सध्या जे विलेज गटारान हांव एक रायबंदरा रावता. म्हाज्याच गांवांत खूब कडेन एक बारीक बारीक रस्ते आसा ज्यो एक आमी पांयवाट म्हणटा ते 10 मीटर रस्ते दाखयल्ले आसा रिजनल प्लॅनार.
हे केन्ना 10 मीटर जावंक शकना. हे खंयच्या बेजिसाचेर जे केल्ले आसा आनी कशें केले आनी त्या खातीर आतां जे वाठारांत प्रॉब्लेम जाता, एक सादारणच्या मनशाक 10 मिटरा खातीर ताका अप्रुवल घेवपाक प्रॉब्लेम जाता, हे खूब प्रॉब्लेम जाल्लो आसा. तो हाजेर हे कशें म्हणून केल्ले आसा हाजेर एक प्रश्न आशिल्लो म्हाजो. म्हाका दिसता आत्ता रिजनल प्लॅनाचेर तेंच्यांनी ऑब्जेक्शन मागयल्यात. तुम्ही त्या प्रमाणे तुमच्या लोकल पंचायती कडल्यान तुम्ही इंडिव्हिज्युअली ताजेर ऑब्जेक्शन दिवप योग्य आसा, जेणे करून रिजनल प्लॅन रेक्टिफाय करता आसत. आय थिंक ते जर NGPDAच्या अंडर येता किंवा डायरेक्ट TCPचे अंडर सुद्धा येता आसत जाल्यार तुम्ही ताजेर ऑब्जेक्शन फायल करप हे गरजेचें आसा. म्हणजे जेणे करून तुमकां जे जाय, इफ 10 मीटर नाका तुमकां 6 मीटर जाय आसत जाल्यार तो 6 मीटर थंयसर उरतलो. सर आता फुडलो प्रश्न अगेन म्हजो. तुम्ही जर स्वयंपूर्ण गोंय हाजे खाला स्वयंपूर्ण मित्र तुम्ही जे गांवांनी धाडले आणि तांणी खूप बरें काम केलें आणि आता हो फुडलो आता ग्रामीण मित्र येता. तर सगळे कडेन आमी होर्डिंग्स पळयतात, कार्यावळी जाल्यात, प्रेस कॉन्फरन्सीस जाल्यात. तर आमकांय जाणून घेवपाक, दर्शकांकय जाणून घेवपाक आवडटलें की ग्रामीण मित्र हे कितें आसा आनी कितें काम करतले. स्वयंपूर्ण गोंय हो कार्यक्रम सक्सेसफूल स्वयंपूर्ण मित्रांनी केलो. ताजी क्रेडीट आमच्या सगळे GCS ऑफिसर्स जे आसा ह्या सगळ्या जाणांक वता. तेंच्यांनी ग्रामपंचायतीन आपलो शेनवार दिलो आणि ग्रामपंचायतीतले पंच, सरपंच ह्या सगळ्यांनी मेळून, इवन दो पंचायतींतलो सेक्रेटरी जे आसतले, तलाटी आसतले, हांच्यांनी ताका मदत केली म्हणून हो कार्यक्रम सक्सेसफूल जालो. आता आमी ग्रामीण मित्र म्हणजे कॉमन सिटीजन सेंटर ही प्रत्येक गांवांनी गव्हर्मेंट ऑफ इंडियाच्यो सर्विसीस दिताले, ऑनलायन पद्दतीत दिताले. आमी तांकां जोडून आमच्यो सर्विसीस दिल्यो. 121 सर्विसीस गोंय सरकारच्यो ते आपल्या ऑफिसांतल्यानूच आमकां सगळ्यो ऑनलायन सर्विसीस अवेलेबल करून दिताले. म्हणजे फॉर एक्झाम्पल सांग्यातल्या एका जर गांवांतल्या मनशाक ताजी रेजिडन्स सर्टिफिकेट जाय, ताका मामलेदारा पर्यंत येवपाची गरज ना. कॉमन सिटीजन सर्वीस सेंटराच्या पर्यंत गेल्यार पुरो ते ताका एप्लाय करताले आनी तेच ते सर्टिफिकेट मेळोवन दिताले. आमी एक स्टेप फुडें गेल्या. कोणी जाणटो आसा ताका ताच्या ऑफिसा पर्यंत येवपाक सुद्धा प्रॉब्लेम जाता, बट ताका सर्वीस दिवपाची गरज आसा जाल्यार तो कॉमन सर्वीस सेंटर चलोवपी तो ग्रामीण मित्र जालो. तो ताच्या घरा कडेन वयतलो, ताजे डॉक्युमेंट्स घेतलो, ते हाडून अपलोड करतलो, ताजी सर्टिफिकेट घेतलो आनी ताका घरा कडेन व्हरून दितलो. आनी हाज्या खातीर ताका थोडोसो चार्ज दिवचो पडटलो. म्हणजे गव्हर्मेंटाचे सपोज चार्जीस ते 25 रुपया फारीक करपाचे आसत आनी हे सगळ्यो सर्विसीस दिवपाक कदाचित 50 रुपीज आसतले किंवा 100 रुपीज आसतले. त्या ग्रामीण मित्राक त्या पर्सनली मनशान दिवपाक जाय आसत जाल्यार ही सर्वीस दिवपाक ताणें दिवचे पडटले. म्हणजेच ग्रामीण मित्र घराघरांनी वचून सिनियर सिटीजन सेंटर्स किंवा जेका कोणाक आपल्याक वेळ ना आपलें काम करून घेवपाक, ते ऑफिशियली ग्रामीण मित्रा कडल्यान तो तें काम करून घेवपाक शकता. ही पयलेच फावटी कॉमन सर्वीस सेंटर गव्हर्मेंट ऑफ इंडियाची आमी ग्रामीण मित्र ह्या रुपात तांकां खूब सर्विसीस त्यांच्या घरापर्यंत पावयल्यो. म्हणजे सरकार तुमच्या दारी आसा ताजोच हो एक वेगळो वर्जन, प्रशासन तुमच्या दारी, ग्रामीण मित्र तुमच्या दारी. एक्चुअली आमी ऍडमिनिस्ट्रेशन त्याच्या घराकडे ताका सर्वीस दिता म्हणपाक कांयच हरकत ना, कारण अशा पद्दतीची आमचें गोंय हें ल्हान राज्य असल्या कारणान आमकां शक्य आसा आनी ते आमी इम्प्लिमेंट करता. सर आमकां फुडलो प्रश्न फोंडेच्यान आयला. श्रद्धा शिरोडकर कॉल करतात. श्रद्धा बाय. हॅलो. हॅलो, हय, प्रश्न विचारात. सर हांवें लास्ट इयर सिवींग कोर्साचो एक केल्लो जो लेबर वेलफेअर सेंटर स्कीम आसा ताच्या अंडर ती आमी एक स्किमीच्या अंडर हांवें कोर्स केल्लो. सो 4-5 वर्सां जाली सर आमकां ते स्किमीच्या अंडर म्हणजे जेन्ना कोर्स सोंपता 1 वर्साचो तेन्ना आमकां सिवींग मशीन मेळटली अशें सांगलेलें अंडर दॅट कोर्स. बट 4-5 वर्सां जाली सर अजून आमकां खंयचेच बॅचीस मेळना. आतां म्हणजे न्यू बॅचीस चालू जाल्या. सो लास्ट 4-5 बॅचीस आतां पेंडींग आसा. सदाबाई तो लेबर वेलफेअर डिपार्टमेंटाच्या मार्फत हो कोर्सीस चलताले आणि त्यांना लेबर वेलफेअर डिपार्टमेंटाचे आमच्या सेपरेटली बजेट आसतले. जी तो कोर्स करता तांकां मशीन फ्री ऑफ कॉस्ट दिताले. पण फाटल्या 3 वर्सांक ती स्कीम म्हणजे तेजे प्रोविजन नाशिल्ल्या कारणान ती बंद उरल्यात. बट तरी सुद्दां जेंच्यांनी पळयता हांव परत एकदा रिवायव करपाक मेळटा आसत जाल्यार, आनी रिवायव करपाक जर प्रोविजन आसलें थंयसर जाल्यार तुमकां स्टिचींग मशीन ती दिवपाक जाय. फ्री ऑफ कॉस्ट गव्हर्मेंट दिताले, म्हाकाय खबर आहा ती स्कीम. त्या ती परत एकदा जर दिवप शक्य आसत जाल्यार सेल्फ एम्प्लॉयमेंटा खातीर प्रमोट करपा खातीर अशा पद्दतीचो लेबर वेलफेअराच्या मार्फत तो आमी कोर्स चलयता आनी जर प्रोविजन आसा जाल्यार हांव ती दिवपाकूय लायता. सर आमकां फुडलो कॉल आयला दाबोळेच्यान. उमाकांत च्यारी कॉल करतात. उमाकांत बाब. हॅलो. हय, तुमचो प्रश्न विचारात. गुड इव्हनिंग सर. गुड इव्हनिंग. हांव उमाकांत च्यारी उलयतां दाबोलीच्यान. उलय. सर सध्या आमी गोंयकार आसा न्ही सर, ते आतां सध्या गोंयांत सामके डॉन्सेस जाल्लेले आसा सर. येयल्ल्या दिसा कितें जाल्लें आहा? हॅलो. हा, कितें जाल्लें आहा म्हटलें तुवें?
आमी गोंयकार सर गोंयान सामकेच अनसेफ जाल्लेले आसा सर. अनसेफ अनसेफ अच्छा अनसेफ जाल्लेले आसा सर. प्रत्येक दिसा 2-2, 3-3 मर्डर जातात सर. क्रायम्स असो वाडत आसा, मॉलेस्टेशन जाता, रेप जाता सर. आमी सामकेच अनसेफ आसा सर. ते कित्याक ते सर तुमकां खबर आसा हे मायग्रंट्स आसा ते खूब वाडत आसा. मायग्रंट्साचे काय इन्फ्लक्स असो वाडटा काय कंट्रोल ना सर तेजेर. मेन म्हटल्यार कितें आसा मायग्रंट्साचे जे इलिगल बस्तीज आसा सर ते वाडत आसा. आनी आमच्या मोर्मुगांव तालुक्यात अशी एक जुवारीनगर हांगासर एक व्हडली इलिगल बस्ती आसा. एक गजाल चारी बाब तुका परत एकदा सांगता हांव. म्हणजे इम्पॉर्टंट गजाल कितें आसा तर आमी गोंयांत खूब मोठ्या प्रमाणात पुलीस अशा पद्दतीच्या कसलीय केस आपल्याकडे आयली काय तेजो डिटेक्शन रेट हो खूब हाय आसा. लोकांकूय खूब कॉन्फिडन्स आसा पुलिसांनी त्या खातीर बारीक सारीक केस सुद्दां जी आसा पळय ही रिपोर्ट करता. म्हणून आमकां खूब मोठ्या प्रमाणात केसीस वाडल्यो काय कितें हें दिसपाक लागला. रिपोर्टिंग करपाची म्हणजे लोक पुलीस स्टेशनाचेर येवन केस रजिस्टर्ड करपाचें प्रमाण वाडल्या म्हणून आमकां तो नंबर चड वाडलो कसो दिसता. दुसरी गजाल आमी एक गजाल लक्षांत घेवपाक जाय की सरकारान 2-3 स्टेप्स घेतलेले आसा. एक नो युअर नेबर म्हणजे तुमच्या शेजाराक कोण रावता हाच्या खातीर प्रत्येक जो भाड्याक दवरता कोणाच्या घरान खंय दवरता तेणी रजिस्टर्ड करप गरजेचें पुलिशेन. जेणे करून कोणूय जर रुमाक रावलो जाल्यार तो आमच्या कडेन रजिस्टर्ड पुलिशेन उरतलो ताका थोडो तरी भंय उरता. दुसरें आमी लेबर डिपार्टमेंटाच्या मार्फत आतांच सुरवात केला की ताका लेबर कार्ड इश्यू करपाचें. जो गोंयांत कोण येता ताका कार्ड दितले तेजो रजिस्टर्ड सगळे नंबर बिंबर सगळो एक्चुअली ऑफिशियल एड्रेस सरकारा कडेन उरतलो जेणे करून कसलोय क्रायम करच्या पयलीं ताकाय भंय दिसतलो. म्हणून म्हाका दिसता सगळ्यो कशाच पद्दतीचो क्रायम घडचो न्ही म्हणून सरकाराचो पुराय तरेन प्रयत्न सुरवात आसा. आमी पर्टिक्युलरली म्हणजे कोणाकूय डायरेक्टली ब्लेम करूं शकना. खूब वेगवेगळ्या पद्दतीच्यो हाज्या फाटल्यान गजाली आसा. बट सरकार क्रायम कंट्रोल करपा खातीर सगळ्या गजालीचेर प्रिकॉशन्स घेत आसा. सर आमकां फुडलो कॉल आयला मडगांवच्यान दिगंबर कोलवेकर कॉल करतात. हॅलो हॅलो हय प्रश्न विचारात. भाई हाय सांग दिगंबर बाब सांगा. कितें करपाक जाय. हांव हँडिकॅप रे. हय म्हाका तें जनधन हें करपाक जाय आशिल्लें स्कीम. तुमकां स्कीम मेळना. म्हाका 2000 मेळटा सर. कितली पर्सेंट हँडिकॅप आसा तुमी. हांव सद्याक पयलीं 75 आशिल्लो आतां 90% जाल्लो आसा. बरें तुमकां आतां तुमची स्कीम अपग्रेड करून 90% जर सर्टिफिकेट तुमच्या कडेन आसत जाल्यार तुमकां 3000 रुपया मेळपाक जाय. ओके सर्टिफिकेट एकूच काम करता हांव म्हज्या डिपार्टमेंटांतल्यान सोशल वेलफेअर डिपार्टमेंट किंवा आमचे डेप्युटी कलेक्टर कोणाक तरी पयल्यान पयलीं तुमच्या घरा कडेन धाडपाचें प्रोविजन करता जेणे करून तुमकां पयलीं 90% सर्टिफिकेट मेळ्ळी जाल्यार तुमचो फॉर्म भरून तुमकां जवळपास 3000 रुपया मेळपाची वेवस्था हांव करता. मुद्दामून तुमी खूब मोठ्या आशेन फोन केला. निश्चित रित्या सरकार तुमची काळजी घेतले. सर आमकां फुडलो कॉल हणजुण्याच्यान आयला. रवी हरमळकर कॉल करतात. रवी बाब. हॅलो हॅलो हय दोतर गुड इवनिंग दोतर. गुड इवनिंग. हय आमचो न्ही एक लॉंग पेंडींग व्हडलो एक इश्यू आसा अंजुनान. तो म्हणटा तो लावड म्युझिकाचो. 10 o'clock हायकोर्टाची ऑर्डर आसा लावड म्युझिक वाजोवंक शकना तुमी. पण हांगासर न्ही आमी एन नंबर ऑफ कंप्लेंट्स केले. तुमचे डिपार्टमेंट एक पासून इन्क्वायरी करना एक पासून कांयच एक्शन घेयना. आनी आमचे जे सिनियर सिटीजन्स आसा ऑटिझम ते थोडे पेशंट्स आसा स्टुडंट्स आसा तांकां भयंकर त्रास जाता सारको. आनी जी इस्टॅब्लिशमेंट आसा पळय ती सगळी इल्लिगल. हायकोर्टाची ऑर्डर आसा तुमी हांकां अप्लाय करता शेक पॉलिसींग. शेक ओनर्स जे आहा पळय तांकां हायकोर्टाची ऑर्डर लावन तेंची सगळी बंद केली. आनी हांगासर जी हें आसा पळय इस्टॅब्लिशमेंट ती सगळी शेक पॉलिसीचे अंडर आसा. ती 31st मे लायसन्स तेंचे काबार जाता. पण तुमी हांगासर कोणूच खंयचीच ऑथॉरिटी हांगासर एक्शन घेवपाक रेडी आसा. रवी बाब एक मिनिट. एक म्हणजे हायकोर्टाच्या ऑर्डरीचेर तूं म्हणटा त्या प्रमाणे बरोबर आसा 10 उपरांत म्युझिक अलाव ना. बट एट प्रेझेंट आत्तां 10 उपरांत जे म्युझिक अलाव करता ते म्हणजे तांच्या क्लोज डोर म्युझिक जे आसा पळय न्ही हेच अलाव करता म्हाज्या इन्फॉर्मेशना प्रमाणे. तशेंच जर आउटडोर म्युझिक चालू आसत जाल्यार तुमी म्हणजे कन्सर्न हांव डिपार्टमेंटाक इन्स्ट्रक्शन दिता म्हणजे पुलीस डिपार्टमेंट येवन व्हेरीफाय करतले. बट एट प्रेझेंट म्हाज्या म्हणणे तर क्लोज डोर म्युझिक फक्त म्हणजे साऊंड जो आसा पळय न्ही इतकोच चालू आसता.
हांव जर तशें कितें आसत जाल्यार एक्शनूय घेवपाक लायता. फुडलो कॉल आमकां म्हापशेच्यान आयला. महेश कलंगुटकर कॉल करतात. हॅलो. हॅलो. हय महेश बाब, प्रश्न विचारात. हॅलो. हय महेश बाब हय. सांगात, आयकूंक येता. दोतोर आता ते होमगार्ड पोस्ट काडल्या न्हू 296 ते केन्ना तेंची प्रोसिजर फूल कंप्लीट जातलो काय म्हणटा. होमगार्डांचे लिस्ट आमी 290चे ऑलरेडी लायिल्ले आनी म्हाका दिसता एप्रॉक्सिमेटली तांचे सिलेक्शन प्रोसेसूय सुरू जाला, व्हेरिफिकेशन ऑफ डॉक्युमेंटूय जाला. चवथ जाल्या उपरांत तांकां ट्रेनिंगाक धाडटले. ओके. परतून एक म्हजो प्रश्न. तुका प्रश्न विचारपाक म्हाका दिसता लोक टायमूय दिवचे ना. इतके म्हणून प्रश्न मेळटा लोकांचे तेन्ना कंटिन्युअसली येत आसात. मेळटा तेन्ना मदीं मदीं म्हजे आनी प्रश्न आवश्यक विचारता. एलपीजी सिलेंडरात 200 रुपयांनी सवाय जाला म्हणटकीर तुमकां कितें दिसता? म्हाका दिसच्या पेक्षा खरें म्हणजे तुवेंनूच माननीय मोदीजीचे अभिनंदन करपाक जाय आसलो. आमच्या सगळ्या भयणींनी अभिनंदन करप, कारण राखी गिफ्ट म्हणून ऑनरेबल प्रायम मिनिस्टर नरेंद्र मोदीजी हांच्यांनी 200 रुपया कमी केले आनी त्याच हाचेर आमी बजेटरी प्रॉमीस दिल्ले. आमी 275 रुपया आनीक कमी केले. म्हणजे AAY जे आसात पळय न्ही, म्हणजे गोंयांतले जवळपास एक 12,000 सिलिंडर लोकांक 475 रुपया कमी जाल्ले आसा. हो खूब मोठ्या प्रमाणात फायदो गोंयांतल्या आनी देशभरांतल्या लोकांक जाला. त्या खातीर हांव गोंय सरकारच्या वतीन आनी समेस्त गोंयकारांच्या वतीन माननीय मोदीजी हांचे आभार व्यक्त करता. फुडलो प्रश्न आमकां मडकयच्यान आयला. माधवी नायक कॉल करतात. हॅलो. हॅलो. हय माधवी बाय. सर आमचे हांव न्हू मडकय रावता लाडीवाडो. थंय आमकां न्हू स्कुलाची वाट आसा पळय, त्यो न्हू स्टेप्सां थंय सारकी ना. म्हणजे आमी रिक्वेस्ट केल्ली आमच्या एका पंचाक बी की आमकां रस्तो सारको करून दी म्हणून, अजून पर्यंत ताणें केलें ना. तुमी मडकय खंयच्या स्कुला कडेन सांगतात? मडकय आनंदीबाई हायस्कूल. मडकय आनंदीबाई हायस्कूल. निश्चित रित्या तुमच्या पंचायत जर करिना आसत जाल्यार म्हाका दिसता तुमच्या MLAक सांगात, MLA लेड फंडांतल्यान स्कुलाची पायवाट जर करपाक जाय आसत. आनी हांव ते एडेड हायस्कूल आसा, बट तरी सुद्दां भुरग्यांक खातीर ती आमी करून दिवपाक शकता. तुमच्या आमदाराक MLA लेड फंडांतल्यान घाला म्हणून सांगा प्रोजेक्ट, जेणे करून तो बेगिनात बेगीन कंप्लीट करपाक शकतलो. फुडलो कॉल आमकां आयला. औदुंबर कुलकर्णी कॉल करतात. हॅलो. Pradyumna Kulkarni here. Can I ask question in English? Yes, please. Yes. I have two questions and two suggestions also. One is the stamp duty that we charge on loan agreement to sell and sale deed is charged twice. Like in some other state, it is charged only on one document. On other document, it is charged very nominal. So can we do something on that? Second question is stamp duty for a person like a female buying a property. Can there be a discount or waiver, just like some states like Gujarat? Can that be done? That is second question. And two more suggestions include, like if I have to take election card for my area, but I don't know which constituency I am falling within. So can where you are be a staying? Map? Sorry? Where you are staying exactly? Old Goa bypass. Means you are in Kumbarjwa constituency. So you can contact BLO and you can take. Okay. Right. Near Fern Residency, there is Esmeralda project of Naik Naure. I am staying there, so I was thinking. Yeah, you can ask your Panch, otherwise Sarpanch, who is the BLO, and you can enter your name. You can fill the form and you can submit. Right. And one more suggestion. Regarding your first question, regarding the stamp duty, we are making the amendment of the rectification of that stamp duty. That is one. And second, it is under consideration. ओके. फुडलो प्रश्न आमकां माशेलांतल्यान आयला. तनय नायक कॉल करतात. तनय बाब. हॅलो. हाय तनय, सांग. गुड इवनिंग सर. सर आमचे म्हाजो क्वेश्चन कितें आशिल्लो जाणा सर, 2021 एक्सायजचे पोस्ट आयिल्ले सर, ते आमी एग्जाम दिल्ली आनी तेजो रिजल्ट डिक्लेअर जावंक ना अजून तनय. ना सर. बरी याद आसा तुका. तुवें एग्जाम दिल्या कितें? हय एक्जाम दिल्ली सर, पूण खूब त्रास करून सामके हायट चेस्ट बी दिल्ली. ती तुमी मातशी काय हरकत ना. प्रोसेस सगळं कंप्लीट जाला. रिजल्ट वेटिंग आसा. जाता तितके बेगीन तेजो रिजल्ट लागतलो. ओके. येस सर. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. आताच मेरी माटी मेरा देश ही जी एक कार्यावळ सुरू जाला त्या खातीर आमकां तुमी सांगा. ऑनरेबल प्रायम मिनिस्टर यांच्यानी आझादी का अमृत काल ह्या समयाचेर वेगवेगळे प्रोग्राम जे आसा हे तेंच्यांनी लॉन्च केले. मूळ उद्देश जो आसा ही पॅट्रियोटिझम, देशभक्ती लोकांच्या मनात, विशेष करून युवा पिढी जी आसा हांच्या मदीं एक देशभक्तीपर
खूब मोठ्या प्रमाणात क्रिएट जावपाक जाय. आमी म्हणटा की सैन्यांत भरती जावपाक जाय, देश कामा खातीर ते फुडें येवपाक जाय. हाज्या खातीर वेगवेगळे प्रोग्राम तांच्यांनी लॉन्च केला. तितूंतलो मेरी माटी मेरा देश, मातये खातीर म्हणजे माती ही माझी माता समान आसा, तिच्या खातीर प्रेम क्रिएट जावपाक जाय म्हणून मेरी माटी मेरा देश. गांवांतली माती पंचायती पर्यंत, पंचायतींतली माती ब्लॉका पर्यंत, ब्लॉकांतली माती स्टेटी पर्यंत, स्टेटींतली माती देशा पर्यंत. आमी सगळ्या जाणांनी प्रत्येक गांवांतली माती दिल्ली पर्यंत पावची आनी थंयसर एक स्मारक जाता तितूर ती माती घालची. हाज्या खातीर हो मेरा माटी मेरा देश आसा. आज तेंचे हॉनरेबल होम मिनिस्टर अमित भाई शाह हांच्या हस्ते लॉन्चिंगूय जालें. क्लोजिंग प्रोग्रामाक हॉनरेबल प्रायम मिनिस्टर दिल्ली हांगा तो केन्ना तरी सगळे जाण माती घेवन दिल्ली वतले आनी तो प्रोग्राम क्लोज जातलो. गोंयांत 12 ब्लॉकांनी हो कार्यक्रम ऑलरेडी सुरू जाला. सगळ्या पंच सरपंचांचे हांव खूब खूब अभिनंदन करता. इररिस्पेक्टीव ऑफ द पॉलिटिकल पार्टी तेंच्यांनी हो कार्यक्रम खूब बऱ्या पद्दतीन गोंयांत घडोवन हाडलो. ब्लॉक लेवलाचेर पर्यंत हेला केन्ना तरी स्टेटीचो कार्यक्रम जातलो आनी मागीर माती घेवन आमी दिल्ली वतले. फुडलो प्रश्न पणजेच्यान आयला. दामोदर कामत कॉल करतात. दामोदर बाब. हॅलो. हय, प्रश्न विचारा. कितें जाणा, हांव पोस्टीन म्हणटा थंय एक डॉक्टर किर्तनी म्हणून आसा, ताचें घर थंयच्यान चर्च स्क्वेरा मेरेन एक फुटपाथ केला, पूण त्या फुटपाथाचे टायल्स निकळूंक लागल्या. हाल्ली केल्लो, ह्याच दिसांनी केला? हय, हालींच केला, ते मार्च म्हयन्यान. हांव CCPच्या इंजिनियराक धाडून ते चॅक करपाक लायता आनी परत एकदा जर आसत जाल्यार ते सारके टायल्स तांकां फिट करपाक लायता. सर, फुडलो प्रश्न की विकसीत भारत जाता तेन्ना गोंया खातीर तुमचें कितें विजन आसा? हॉनरेबल प्रायम मिनिस्टर हांच्यांनी परत एकदा म्हणजे देशाची आमी 75वी आझादी सेलेब्रेट करता आसतना विकसीत भारत 2047 हे तेंच्यांनी स्वप्न देशवासियांच्या समोर दवरलें आनी हें स्वप्न दवरता आसतना प्रत्येक राज्याचोय विकास जावपाक जाय हो तेंच्यांनी मूळ उद्देश दवरलो. आनी हेतून दोन गजाली आमी जशें म्हणटा की ह्युमन रिसोर्स आनी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट. इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट हातूंत तेंच्यांनी गतीशक्ती सारकिले न्यू प्लॅन तेंच्यांनी लॉन्च केले आनी खूब मोठ्या प्रमाणात कन्याकुमारी पासून काश्मीर पर्यंत तांच्यांनी वेगवेगळ्या इन्फ्रास्ट्रक्चर क्रिएट करपाक, रोड इन्फ्रास्ट्रक्चर, ब्रिज इन्फ्रास्ट्रक्चर, म्हणजे इन शॉर्ट आमी जर म्हणटले जाल्यार अर्थावयल्यान चंद्राचेर म्हणजे चंद्रयान 3 जे लॉन्च केलें इतक्या मोठ्या प्रमाणांतलो इन्फ्रास्ट्रक्चर दॅट इज अन सायंटिफीक वेंतल्यान जशें चंद्रयान लॉन्च केलें वेगवेगळ्या पद्दतीन तेंच्यांनी तयारी सुरवात केल्या. आनी सेम वे ह्युमन रिसोर्स क्रिएट करपा खातीर स्किलिंग, रिस्किलिंग, न्यू एड्युकेशन पॉलिसी 2020 ही लॉन्च केली. म्हणून दोनूय तरेन तयारी सुरवात आसा. गोंय त्याच कॉम्पिटिशनांतल्यान प्रत्येक येवजण म्हणजे केंद्र सरकाराची ही घेवन विकसीत गोवा 2047 हाज्या खातीर विजन डॉक्युमेंट आपले तयार करता. सर, आमकां फुडलो कॉल नावेलीच्यान आयला. लक्ष्मण परब कॉल करतात. लक्ष्मण बाब. Hi. Hi. Sir, good evening. Good evening. First of all, congratulations because you are the first CM who is taking head-on questions from the public. So, Abhinandan tumche sir. Thank you. Yes. आणि दुसरं सर, I am coming directly to the question. म्हजो एक सर क्वेश्चन कम सजेशन आसा. जशे हे आजकाल उदकाक सर खुबशी गांवांनी किंवा शहरांनी सुद्धा मारामारी जाता. सो जरी उदक अवेलेबल असले तरी देर इज लॉट ऑफ वेस्टेज सर. सो खुबशी ऑफिसांनी अशी लिकेज असता, खुबशी रस्त्या लागीं लिकेज असता. सो एक हे रेस्पॉन्सिबल सिटीजन जावन जेन्ना म्हाका इन्फॉर्म करपा आसता, सो आय डोंट हॅव कॉन्टॅक्ट नंबर. सो म्हजी तुमचे कडेन रिक्वेस्ट आसा सर, जशें आमी 108 आसा where we can complain आणि उदक becomes a life sir. So म्हाका दिसता की एक नंबर असो आसचो की जण एकटो, इवन इट कॅन बी अ व्हॉट्सअप नंबर वेर वी कॅन रिपोर्ट बाबा हांगा उदक वेस्ट जाता. सो म्हाका परब बाब कळ्ळें, तुमचें खूब बरें सजेशन आसा. बट आमच्या वॉटर सप्लाय डिपार्टमेंटाचो अशा पद्दतीचो नंबर आसा, फक्त म्हाका नंबर आतां याद ना. हो नंबर आसा, फुडल्या कार्यक्रमाच्या पयलीं हांव तो नंबर म्हणजे पब्लिशूय करपाक लायता. व्हॉट्सॲप नंबर, मेल आय डी आणि इवन दो स्मॉल नंबर फोन करून सांगपाकूय आसा म्हाज्या अंदाजान. म्हाका आत्तां याद जायना. बट बरी गजाल तुमी सांगलें. बट एक गजाल सरकारान म्हणजे हर घर नल से जलाच्या उपरांत म्हणजे झिरो बिल सिस्टम लागू केले. 16 क्युबिक लिटर उदक ज्याच्या घरात वता म्हणजे त्याच्या वयर कोण वापरना ताका झिरो बिल येता. आमी पळयता की गोंयांतले जवळपास 40% कस्टमर्स हे तांकां झिरो बिल येता. ही सिस्टीम लॉन्च करपी फक्त गोंय सरकारूच आसा, जेणे करून आमी म्हणटा की उदक आमी आनीक सेव केलें.
वयल्यान कोणी म्हणटलो किंवा रेव्हेन्यू वाडयलो म्हणजे जे खरेंच गरीब आसा आनी जे खरेंच जेनून उदक तितकेच वापरतले तांकां बिलूच येयना 40% लोकांक बिल येयना आनी म्हणून तर त्याचो खूब मोठो फायदोय बी आमकां सगळ्या लोकां पर्यंत उदीक दिवपाक जालो. तुमच्या म्हणण्या प्रमाणे लिकेजीस आसा खूब कडेन आमी त्यो वेगवेगळे फावटी एड्रेसूय करता म्हणजे 20-25 वर्सां पयलीं घातलेली पायपलायन रिप्लेस करची पडटा वेगवेगळी रस्तो फोडटाना फुटता अश्यो वेगवेगळ्यो गजाली आसा बट डेफिनेटली की हांव नंबर चॅक करता नाजाल्यार नंबरूय दिवपाक लायता जेणे करून टायम टू टायम आमी ही सिस्टम डेव्हलप करपाक शकतले. फुडलो कॉल आमकां केपेच्यान आयला. सुदेश वेळीप कॉल करतात. सुदेश बाब. हॅलो, गुड इव्हनिंग सर. गुड इव्हनिंग सर. हांव सुखदाच्यान उलयतां, केपे कॉन्स्टिट्युएन्सी. कळ्ळें म्हाका, सांग. ओके सर, हांव हेका लागून कॉल केला उदका लागून. आमगे जे नळ आहाय पळय सर, नळ इन्स्टॉल जाले आहाय, ऑलमोस्ट तितून मिटर इन्स्टॉल जाले आहाय, बट अजून उदक पावना सर आमकां. निश्चितरित्या तुवें धाडलेलो कन्सर्न जो आसा पळय न्ही म्हणजे तुमच्या कडेन अजून उदका खातीर कितें तरी प्रॉब्लेम आसतलो. हो प्रॉब्लेम रिजॉल्व करपाचो म्हाज्या PWD डिपार्टमेंटाक सांगता. तांच्यांनी नोटूय केला कारण हो कार्यक्रम म्हाजे कन्सर्न डिपार्टमेंटाचे अधिकारी सुद्धा आयकतात बसून. त्या खातीर प्रत्येक कडेन ज्या जाग्यार आसात तुका एक फुडल्या 15 दिसाच्या भितर कन्सर्न तुमच्या वाड्यार आमचो PWDचो वॉटर सप्लायचो इंजिनियर येवन ते रिजॉल्व करपाचो प्रयत्न करतलो. फुडलो कॉल आमकां आल्तीनच्यान आयला. आर्थर कॉस्ता कॉल करतात. आर्थर बाब. सीएम सर, गुड इव्हनिंग. गुड इव्हनिंग. आर्थर बाब सांगात. पोर्चुगीज कॉन्सुलेटाकडे इलिगल पार्किंग करतात दिसभर आणि तो रोड सारको डेंजरस जाला सारको. तुझी पासून खाली वयता तेन्ना आयकना लोक, ते पार्किंग करतात सगळे ऑल ओव्हर गोवाचे आणि चलोवपाक खूप त्रास जाता ड्युरिंग द डे. आतर बाब खबर आहा म्हाका, हांवूय त्या रस्त्यान वता. ओके, ते लोक म्हाका दिसता पोर्तुगीज कॉन्सुलेटान खूब लोक येतात आनी तांकां थंयसर पार्किंगाचो जागो नासल्या कारणान ते रस्त्यार करतात. बट एनी हांव कितें तरी प्रोविजन म्हज्या ट्राफीक डिपार्टमेंटाक त्या गाडयो खंय पार्क करून येवपाक शकतले ते पळोवपाक लायता कारण ताका दुसरो पार्किंगा खातीर थंय लागीं जागो ना. बट तरी सुद्दां तेंच्यांनी दुसरे कडेन पार्क करून येवपाक जाय. मेन रोडार पार्क करप योग्य न्ही. हांव ट्राफीक डिपार्टमेंटाक सांगता. हां. फुडलो कॉल आमकां पेडणेच्यान आयला. उदय राऊत कॉल करतात. उदय बाब. हॅलो सर. हाय. हॅलो. हय, प्रश्न विचारात. हॅलो सर, गुड इव्हनिंग. उदय उलयता हांव पेडणेच्यान. हय सर, तुमी एअरपोर्टार खूब फावटी ओपनिंगाक येयला तेन्ना आमी आसले. आमकां बरें दिसलें तुमी आयले उपरांत. आमचे मिसेस आहा तेंची जमीन गेली, 40 जाग्याचेर जमीन गेल्या, पण आमकां अजून जॉब एकूय मेळ्ळा. हांव सेशनाक मेळ्ळो, थिंगा HR मॅनेजर आहा नितीश ताकाय मेळ्ळो, पण ते एकूच चेडूं तेका. पूण 40 जाग्यार जमीन गेल्या पण एकूय जॉब अजून ताका मेळोंक ना. उदय बाब, तुमचो कन्सर्न म्हाका कळ्ळो. एक्चुली लँड लुजर आहा तांकां पयली प्रायोरिटी मेळपाक जाय. पण तुमी निश्चित रित्या तुमचे ज्या कोणी चल्यान चलयेन एप्लिकेशन केलां पळय न्ही ते एकदां म्हाज्या ऑफिसा कडेन पावयात. हांव तांकां इन्स्ट्रक्शन्स दिता आनी जो कितें तेज्या क्वॉलिफिकेशना प्रमाणे जॉब थंयसर दिवप शक्य आसा तो दिवपाक लायता. फुडलो कॉल आमकां म्हापशेच्यान आयला. अनुष्का कॉल करता. हॅलो. हॅलो. हय, अनुष्का बाय. सर, हांव CSC सेंटर चलयता म्हापसा. ऑनलायन आमी मॅरेज रजिस्ट्रेशन घालता, बट न्हू मातशे हेंचे हांगासर म्हापसा न्हू बार्देजान डिफरंट तेंचे रुल्स आहा. बाकीच्या तालुक्यान न्हू हे मागना, एफिडेविट्स मागना अनमॅरीड डिक्लेअर करपाक, फकत बार्देजानूच मागता. अनुष्का, पयल्यात पयली तुजें अभिनंदन, कारण तूं सिटीजन सर्व्हिस सेंटर चलयता. खरोखरच हांव एप्रिशिएट करता तुजे सारकेले चली कॉमन सिटीजन सर्व्हिस सेंटर चलयता म्हणून. बट तुवें म्हटल्या पळय ते युनिफॉर्म रुल्स कितें आसा पळय न्हू ते एकदां हांव आमच्या स्टेट रजिस्ट्राराक व्हेरीफाय करपाक लायता आनी एकाच पद्दतीचे रुल्स जे आसा सगळ्या रजिस्ट्रार ऑफिसांनी उरतले. फुडलो कॉल आमकां सांखळेच्यान आयला. दिलीप मराठे कॉल करतात. हॅलो. हॅलो. हय दिलीप बाब, प्रश्न विचारात. गुड इव्हनिंग सर. गुड इव्हनिंग. हांव लास्ट 17 वर्सां IT सेक्टरान काम करता पुण्या. सर, आमी वी आर रियली लुकिंग फॉरवर्ड की गोवा IT सेक्टर मातशें एक्सपांड जावपा खातीर कितें करपाक मेळटलें सर. मल्टीनॅशनल कंपनी भितर गोवा येवपाक जाय म्हणजे आमकां गोवा सेटल जावपाक मेळटलें.
दिलीप बाब, तुजो कन्सर्न खूब बरोबर आसा. आमचे सरकाराचे प्रयत्न आसा की मल्टीनॅशनल कंपनी IT सेक्टरांतल्यो वेगवेगळ्यो कंपनी गोंयांत येवच्यो. ताच्या खातीर लागपी तांकां इधर म्हणजे लँड आसतली किंवा बाकीच्यो फॅसिलिटीज दिवपा खातीर सरकारूय तयार आसा. वेगवेगळे फावटी वेगवेगळे प्रोग्रामूय आमी लॉन्च करीत आसा. त्या खातीर इफ इन केस एनी कंपनी इज ऑल्सो इंटरेस्टेड, वी आर रेडी टू हेल्प दॅट पर्टिक्युलर कंपनी. त्या ती कोणी आसत जाल्यार तुवेंनी सजेस्ट करपाक काय हरकत ना. रिन्युएबल एनर्जी, सस्टेनेबल एनर्जी ह्या खातीर तुम्ही खूब इंटरेस्ट घेतला आणि तुमच्या वावराचो प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी दखल घेवन ट्वीट सुद्दां हालीं केल्लें आसा. तर तुम्ही कशे तरेची ही पॉलिसी आसा? अक्षता, आणि रिन्युएबल एनर्जी स्पेशली जेन्ना जर प्रधानमंत्री तुमचे तोखणाय करतात तेन्ना कशें दिसता? अक्षता, एक म्हणजे माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी जेन्ना स्टेटीचे बरें काम जाता, म्हणजे खंयच्याय स्टेटींतले, ऑलवेज इज एप्रिशिएट आनी कॉंग्रेच्युलेट करता. तितूंतल्या तितून आमकां 2-3 फावटी म्हणजे पर्पल फेस्टा खातीर आसतलो, स्वयंपूर्ण गोवा खातीर आसतलो, रिन्युएबल एनर्जी खातीर आसतलो. ऑनरेबल प्रायम मिनिस्टर हेंच्यांनी आमची फाट टोपटल्या. हांव म्हाजी म्हणना, गोंयकारांची, गोंयच्या सरकाराची, सगळे मेळोन जे कॉमन काम करता तांची. रिन्युएबल एनर्जी प्लॅन आमी जो लॉन्च केलो, जेणे करून गोंयाक इन फ्युचर 2050 पर्यंत कंप्लिटली आमी रिन्युएबल एनर्जीचेर वयतले. इधर इट इज सोलार, हायड्रो, विंड, ह्या सगळ्या एनर्जीचेर आमी आमचें गोंय जें आसा कन्वर्ट करतले आनी कार्बन इमिशन झिरो करपाचो, नेट झिरो करपाचो आमचो प्रयत्न आसा. हातूंतल्यान फर्स्ट फेजींतल्यान सोलार एनर्जी जाका आमी म्हणटा ती टॅप करपाक घेतल्या. आमी आमची पणजी कॅपिटल सिटी हे सोलार करपाचो संकल्प केला. 15 ऑगस्ट 2024 पर्यंत पूर्ण पणजी सिटी ही सोलार सिटी आमी कन्वर्ट करतले. हो कॅम्पेनी सुरवात केला. हेका सहकार्य जाय लोकांचे. सगळे लोक जर आमच्या रिन्युएबल एनर्जी प्लॅनाचेर आयले आसत, सोलार एनर्जी खातीर आयले आसत, ग्रीन एनर्जी म्हणजे वेगवेगळे आमकां व्हेकल्स ट्रान्सपोर्ट सिस्टम चेंज करपाक जाय, सगळे गजाली ज्यो करपाक जाय त्यो करपाक आमकां लोकांची मदत जाय. आनी जाल्यारूच रिन्युएबल एनर्जी प्लॅन हो सक्सेसफूल जातलो. आनी ते करपाक म्हाका दिसता सगळे यंग भुरगे खूब मोठ्या प्रमाणात फुडें येतले, इंडस्ट्रियलिस्ट फुडें येतले आनी सगळ्यांची गरज आसा ते आमी सक्सेसफूल करपाक शकतले. सर, फुडलो कॉल मडगांवच्यान आयला. सावियो कुतिनो कॉल करतात. सावियो बाब. हाय, हॅलो. हॅलो, हय, प्रश्न विचारात. सर, सावियो कुतिनो मडगांव साकून. व्हेरी गुड इवनिंग. हय, सांग सावियो बाब. व्हेरी गुड इवनिंग सर. गुड इवनिंग. पयले सुवातेर आभार मानता की एक संदी दिली तुवें लोकांक डायरेक्ट संपर्क करपाक तुका तुजे लागीं. सर, हय, प्रश्न विचारात. आयकूंक येता. सर, आमचो एक इश्यू आशिल्लो. एसआय हॉस्पिटला फाटल्यान एक नाला बांदला. हय, नाला बांदला 81 लाख खर्च करून. हय. आनी हो नाला सांगपा म्हळ्यार एक्झिस्टिंग नाला आसून सुद्दां आनी एक पॅरलल नाला बांदिल्लो आसा. आनी वेगवेगळे एक्सक्युजीस दिल्ले आसात. कित्याक आमच्या हिसपान 81 लाख अननेसेसरी विबाडला गव्हर्मेंटाचे पब्लीक एक्सचेकराचेर. आनी त्या कारण म्हळ्यार एक प्रायव्हेट रियल इस्टेट डेव्हलपमेंटा खातीर आमी सगळ्याच फोरमा मुखार कंप्लेन मांडिल्ले. इवन तुज्या ऑफिसानूय आमी कंप्लेन दिल्ली, पण कांयच जावना. 81 लाख पयलीं उदकान गेले. सावियो बाब, ह्या विशय म्हाका लक्षांत आयलो. ओके, ह्या विशयाची हांव इन्क्वायरी करपाक लायता आनी खरोखरूच जर तूं म्हणटा तशें इट इज अननेसेसरी बांदला आसत जाल्यार ताचेर इन्क्वायरी जातली. सर, फुडलो कॉल परवरच्यान आयला. विकास पागी कॉल करतात. परवरी ना सर, साळेरी. ओके, साळेरी. ओके, प्रश्न विचारात. खोला साळेरी. हॅलो, विकास बाब. हॅलो. हय, प्रश्न विचारात. आमकां ऐकू येता. विकास बाब. साळेरी सर. सर, हांव विकास पागी उलयता साळेरीसान. हय. सर, म्हाका कितें, हांव डिसेबल पर्सन सर, म्हाका कितें हेल्प कर म्हण हांवें सांगलें. एक म्हणजे विकास बाब, तुमकां पेन्शन येना? पेन्शन येता सर म्हाका, फकत म्हाका नोकरी जाय, जॉब जाय म्हाका. अच्छा, तुम्ही फिजिकली डिसेबल्ड पोस्ट जो येता ताका एप्लाय केल्ले आसा. तुम्ही किती शिकल्या? हांव सध्या 8वी शिकला सर. अच्छा, बरें. एनी हाव, बट हांव एक काम करता, हांव कन्सर्न डिपार्टमेंटाच्या कोणाक तरी तुका कोऑर्डिनेट करपाक लायता. कशें जाल्लें आसा की फिजिकली डिसेबल्ड कॅटेगरीत पोस्ट ऑलवेज एडवर्टायज जाता, बट ते पोस्ट जे आसा आतां मिनिमम क्वॉलिफिकेशन ताजें 10वी जाल्लें आसा.
म्हणून हो थोडोसो प्रॉब्लेम आसा. बट तरी सुद्दां कितें मदत करप कशा पद्दतीन शक्य आसा हें हांव एकदां आमच्या डिपार्टमेंटाक येवन तुका कॉन्टॅक्ट करून पळोवपाक लायता. सर, कार्यावळींत लास्ट 2 मिनटां उरल्यात आनी तेन्ना हांव परतून सुरवातीक म्हजो प्रश्न घेतिल्लो, आतांय म्हजो प्रश्न घेता. तुमी सोलर एनर्जी, रिन्युएबल एनर्जी हाजे बद्दल उलयले. म्हाका EV पॉलिसी बद्दल विचारपाचें आसा राज्याच्या. थोडक्यात आमकां जाणून घेवपाक आवडटलें की कितें पॉलिसी आसा फॉर इलेक्ट्रीक व्हेहिकल, स्किम्स ऑर सबसिडीज. आमी मदीं EV पॉलिसी काडलेली, खूब मोठ्या प्रमाणांतूय बी लोकांनी ताका सपोर्ट केलो. लोकांनी 4 व्हिलर, 2 व्हिलर्स, 3 व्हिलर्स घेवपाक सुरवात केली. म्हाका दिसता नवीन लोक जे 4 व्हिलर, 3 व्हिलर, 2 व्हिलर्स घेवपाचे आसा ते सरकाराच्या EV पॉलिसीची वाट पळयता आसतले. बट जाता तितके बेगीनाच आमी EV पॉलिसी परत एकदा डिक्लेअर करपाचें आसा, जेणे करून तांकां 4 व्हिलर, 3 व्हिलर, 2 व्हिलर ह्या सगळ्या जाणांक सबसिडी मेळटली. तांकां भिवपाची गरज ना, जाता तितके बेगीन मेळपाची आसा, इतकें हांव नक्कीच सांगता. आणि सरकार जेन्ना RE पॉलिसी डिक्लेअर करता तेन्ना EV पॉलिसी जॉयंटली आसप हें गरजेचें आसा. म्हणून आमी EV पॉलिसी जी आसा पळय न्ही ही जाता तितके बेगीन लॉन्च जातली, डिक्लेअरूय जातली. सर, 8 वरां जाल्यात आमच्या कार्यावळीचो वेळ सोंपिल्लो आसा आनी आमी परतून फुडल्या म्हयन्याक आमच्या दर्शकांच्या भेटेत येवपाचें उतर दिवन ही कार्यावळ हांगाच सोंपोवया. नमस्कार.